मित्रांनो, पोर्टल शिक्षक भरती 2017 पासून सुरू झाली. 23 जून 2017च्या जी.आर. नुसार राज्यामध्ये पोर्टल भरती सुरू असताना सुद्धा अशा बऱ्याच आस्थापना आहेत 1 ते 12 पर्यंतच्या इयत्तेपर्यंतच्या की त्यांनी अजून पोर्टलला जागाच दिल्या नाही आहेत. ॲक्च्युली पोर्टलला जागा देणं हे बंधनकारक आहे हे आपणा सर्वांना माहीत असताना सुद्धा बॅकडोर एंट्री किंवा व्यवस्थित वेळेवर पोर्टल फंक्शन होत नाही. 2018च्या जी.आर. नुसार सुद्धा दर 3 महिन्याला पोर्टलवरती हे सर्व अपडेट व्हायला हवं. एवढे सगळे जी.आर. असताना याच्यामध्ये चूक संस्थेची आहे, शासनाची आहे की डी.एड, बी.एड धारक उमेदवारांची आहे, ज्यांनी एवढ्या सगळ्या डिग्र्या घेऊन वर्षानुवर्ष ते भरतीची वाट पाहतात आणि भरतींमध्ये वर्षानुवर्ष उलटतात, वय वाढत जातं, उमेदीचं वय संपत जातं आणि हातामध्ये शेवटी निराशाच येते. म्हणूनच मित्रांनो, पोर्टल भरती जरी सुरू झाली असली तरी त्याच्यामध्ये बऱ्याच संस्थांनी जागा दिल्या नाहीत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा जवळपास 50+ जास्त संस्था आहेत, कोणी तुम्ही नोट डाऊन पण करून घेऊ शकता. त्या संस्थांची आपण नावं या लाईव्हच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचं कारण असं आहे, गरज आहे सध्या यांना जाब विचारण्याची गरज आहे. केसरकर जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी काही आदेश काढले होते, परंतु त्यांचंही पालन नाही केलं. आज दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत, ते तरी याच्यावरती काम करतील का? आणि त्यांनी जरी केलं नाही तरी आपण मी शिक्षक व्हायचे हे स्वप्न घेऊन पुढं जात असताना सध्या आचारसंहिता आहे, वेळ आहे, तोपर्यंत आपण याच्यावरती जर काम सुरू केलं तर नक्कीच या पोर्टलला जागा देतील आणि द्याव्याच लागतील. कारण तसा कोर्टाने आदेश सुद्धा दिला आहे. 16 ऑक्टोबर 2025चं मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचं जजमेंट आहे. रवींद्र घुगे वर्सेस अश्विन भोबे यांचं जे काही बेंच होतं त्याच्यामध्ये त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. कोर्टाचं जजमेंट आहे. पॅराग्राफ 34 आणि 35 नुसार SOP मेंटेन करायला सांगितलेलं आहे राज्य शासनाला. हे राज्य शासन करेल. जागा किती येतील हे कितीही तथ्य खरं खोटं असलं तरी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये ज्या काही 50+ संस्थांची जी काही नावं असणार आहोत त्यातली एखादी संस्था तुमच्या जिल्ह्यातली असू शकते किंवा एखादी संस्था तुमच्या जिल्ह्यातली नसेलही, तर तुम्ही ती सांगू शकता. आपल्या शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या पत्राद्वारे, ईमेलद्वारे अशा बऱ्याच संस्थांची नावं आपल्याला प्राप्त होत आहेत आणि ती सर्व नावं घेऊन आपण शिक्षण मंत्री यांची भेट घेणार तर आहोतच आणि वेळ पडली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेऊ. कारण पोर्टलला जागा देणं बंधनकारक असताना बऱ्याच संस्था अशा बॅकडोर एंट्रीने सुद्धा करत आहेत. तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात ते लिहायला विसरू नका मित्रांनो. हक्काच्या नोकरीसाठी लढत असताना घाबरायची काहीच गरज नाही आणि जेव्हा तुम्ही सर्वांसाठी लढत असताना तेव्हा तुम्हाला वरचा देणारा असतो. जर तुम्ही मानत असाल तर किंवा नसेल मानत तरी सुद्धा एक चांगल्या गोष्टी आपण दुसऱ्यांसाठी केल्यावर आपल्यासाठी कुठे ना कुठेतरी चांगलं होत असते. हाच एक विश्वास आपल्या सोबत आहे आणि सर्वांना सोबत घेऊन म्हणूनच आपण लढत आहोत, निर्धार घेतलेला आहे. मी या ज्या काही संस्था आहेत त्यांची नावं वाचते. आता यांनी जागा दिल्या नाहीत याची चूक संस्थांची आहे की शासनाची आहे की आम्ही डी.एड, बी.एड, टी.ई.टी, सी.टी.ई.टी, बी.पी.एड, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन इतकं सगळं एज्युकेशन घेऊन काही PhD वाले, M.Phil वाले, सेटनेटवाले सुद्धा शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. त्यांनी सुद्धा परीक्षा दिलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या राऊंडची कोण वाट पाहत आहे तर कोणी रजिस्ट्रेशनची वाट पाहत आहे. असं असताना चूक कोणाची? तर मित्रांनो, या संस्थांची नाव मी वाचते. तुमच्या जिल्ह्यातली एखादी संस्था जर याच्यातून राहिली असेल, तालुक्यातली राहिली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. परंतु या संस्थांबद्दल बोलत असताना आणि या लाईव्ह प्लॅटफॉर्ममध्ये बोलत असताना मला सांगावंसं वाटतं की मित्रांनो, शासनाची ही सर्वप्रथम फोल आश्वासन होतं की पोर्टलद्वारे भरती करण्यात यावी. तशी त्यांनी भरतीसुद्धा केली, गोरगरिबांची पोरंसुद्धा लागली, परंतु त्याची प्रतीक्षा आहे, ती जीवघेणी प्रतीक्षा आहे आणि ते चालू असताना या संस्थांचं तर चुकतंय कुठं? बॅकडोर एंट्री करताना आपल्याला या संस्था दिसतात, काही संस्था अल्पसंख्याकमध्ये कन्वर्ट होताना दिसतात. त्याचं कारण असं आहे की पोर्टल कधी चालू होतं, कधी बंद असतं. 2-2 वर्ष, एका भरतीला 8 वर्ष लागतात. मग त्या संस्थेने इतके वर्ष वाट का पाहायची? त्या विद्यार्थ्यांचं नुकसान करू द्यायचं नाही. असं असताना त्यांना प्रायव्हेट शिक्षकांची भरती करावी लागते. काही ठिकाणी आपण आता कंत्राटी भरती सुद्धा झालेली पाहत आहोत, परंतु ती झाली तरी त्याच्यातून हाती काहीच लागत नाही ना. कारण त्यांनी जरी कंत्राटी भरती, जरी आत्ता हे सत्र जरी सुरू केलं, प्रायव्हेट जरी शिक्षक भरले तरी शासनाने मान्यता देताना त्यांनी शासनाची
शिक्षक पवित्र पोर्टलद्वारेच भरती करायला हवी, याच्यावरती संस्था नीट असायला हवं. काही वेळा असंही असेल की एखादी संस्था डबल झाली असेल, एखाद्या संस्थेची पहिल्या टप्प्यामध्ये जागा आलेल्या असतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये आल्या नाहीत, 2017च्या आल्या. शक्यतो अशा संस्था आपण घेतलेल्या आहेत ज्यांची कधी पोर्टलला जागा नसतील आल्या, तरी एका दुसरी असू शकते त्यांचं आले असतील. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपण नावं वाचायला सुरुवात करूया आणि याच्यावरती आता आपल्याला काम करायचं आहे आणि नक्कीच आपण करू आणि या जागा आणू याच विश्वासासह. मित्रांनो, व्हॉट्सअप टेलिग्राम आपलं जॉईन करायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि काही चुकलं असेल तर चुकीला माफी असावी आणि तुम्ही करालच, कारण तुमचं सहकार्य आहे म्हणूनच आपण मैदानात उभा आहोत. आणि शिक्षक भरतीचा इतिहास आहे, लढल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि मागावंच लागतं. आणि म्हणूनच हे जे संस्थाचालक आहेत अशा मायबापांना आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. आम्ही आज नावं घेतोय कारण गरज पडते आम्हाला, ती म्हणजे आम्ही हक्काच्या नोकरीची वाट पाहतोय आणि तुम्ही ही आमची रिक्वेस्ट आहात. उद्या पत्राद्वारे, ईमेलद्वारे प्रत्यक्ष भेटून घ्या, संस्थांकडे पाठपुरावा आम्ही अभियोग्यताधारक करणार आहोत. सोबतच मंत्रालय, आयुक्तालय यांच्यासोबत सुद्धा पाठपुरावा करणार आहेत आणि या संस्था ज्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहोत त्याच्या जागा येतीलच याच विश्वासासह. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. जवळपास ज्या 50-55 ज्या संस्थांच्या जागा आहेत त्याच्यामध्ये टोटल किती शिक्षक असू शकतात असं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर माझं जे काही आतापर्यंत कॅल्क्युलेशन काढलेलं आहे या 50 संस्थेचं, त्याच्यामध्येच माझ्या निदर्शनास आलेल्या जवळपास 2,500 ते 3,000 जागा आहेत. तुम्ही इमॅजिन करू शकता की एवढ्या जागा अजून त्यांनी पोर्टलला दिलेल्या नाही आहेत. अशा कितीतरी आस्थापना आहेत, वेळोवेळी आपण याची माहिती देऊच. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु मित्रांनो पेशन्स थोडा ठेवायचा आहे. फक्त एकदा नावं आपण वाचून घेऊयात, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातली असेल तर मात्र तुम्ही मेल करायचा आहे, टेलिग्राम चॅनलला मला पर्सनली मेसेज करायचा आहे. इथून पुढे आपल्याला कामाला लागायचं आहे. सध्या आचारसंहिता आहे, असंही वेळ आहे, तर वेळेचा सदुपयोग केला तर नक्कीच पोर्टलला जास्तीत जास्त जागा येतील आणि आपण तुम्हाला ठाम विश्वास दिलेलाच आहे, कारण आपण काम करतोय, नुसतं बोलत नाहीये, हे तुम्ही पाहत आहात. तर नाशिक, जिथे आपले शिक्षण मंत्री आहेत, त्यांची संस्था ती म्हणजे विद्याप्रसारक समाज एज्युकेशन सोसायटी. 2017 पासून अजून यांनी पोर्टलवरती जागा दिल्या नाहीत. म्हणजे त्यांचे रिझन काही असू देत, समटाईम्स त्यांची बिंदू नावाली कंप्लीट नसते, समटाईम्स नवीन नवीन आरक्षण येतं त्याच्यामध्ये त्यांचा घोळ असतो, भले काही असो, त्यांनी दिलेल्या नाहीत. आणि नाशिकमधल्याच जास्तीत जास्त संस्था आहेत हे सांगायला म्हणजे असं थोडं सरप्रायझिंग वाटतं. आणि हे दुर्दैव बोलायचं आपल्या शिक्षण मंत्र्यांचं की त्यांच्याच जिल्ह्यातल्या संस्थांनी अजून पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, परंतु आपण त्यांना भेटून हे निदर्शनास आणून देणारच आहोत, याबद्दल शंकाच नाही आहे. दुसरी आहे गर्ल्स बॉईज हायस्कूल, कसबा शेणगाव, तालुका कागल. आता मध्ये मिक्स आहे, प्रत्येक असं जिल्हावाईज आपण बायफर्गेशन केलेलं नाही आहे, परंतु जेव्हा आपण हे वरती फॉलोअप घेऊ तेव्हा करणारच आहोत. तिसरी आहे सरलादेवी मोरसे हायस्कूल कागल. चौथी आहे जनता सोसायटी कोमारी प्रो मातोरा भंडारा. पाचवी आहे नूतन मराठा विद्याप्रसारक जळगाव. 6वी आहे जवाहर शैक्षणिक संस्था धुळे. आता मित्रांनो, याच्यातल्या ह्या ज्या संस्था आहेत त्यांची जी तुम्ही माहिती पुरवलेली आहे, तुम्ही मला त्याचे नावं, संस्थेचे व्यवस्थित ॲड्रेस सोबत ईमेलसुद्धा पाठवा, हीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे. नेक्स्ट आहे न्यू इंग्लिश स्कूल निंबोनी, तालुका मंगळवेढा, डिस्ट्रिक्ट सोलापूर. नेक्स्ट आहे सत्य गणपती माध्यमिक विद्यालय सरकोली, तालुका शेगाव, हिंगोली. नेक्स्ट आहे भैरवनाथ शिक्षक संस्था खटुबाब, तालुका दौंड, डिस्ट्रिक्ट पुणे. आणि ह्याच्यामध्ये रिटायर्ड खूप आहेत, खूपच रिटायरमेंट आहे आणि खूप साऱ्या याच्या ब्रँचेस पण आहेत. दुसरं आहे काही आबासाहेब पौळ शैक्षणिक प्रसारक मंडळ, म्हातडी, तालुका मान, डिस्ट्रिक्ट सातारा. नेक्स्ट आहे ICL मोतीलाल झुंझुनवाला कॉलेज, वाशी, नवी मुंबई. अशा पद्धतीने आपण आता 12व्या संस्थेपर्यंत पोहोचलेलो आहोत. गोपालराव वानखेडे माध्यमिक विद्यालय मोर्शी, डिस्ट्रिक्ट अमरावती. नेक्स्ट आहे कस्तुरबा गांधी कन्या विद्यालय धनकी, तालुका उमरखेड, डिस्ट्रिक्ट यवतमाळ. नेक्स्ट आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि ही आहे वडूज, सातारा. नेक्स्ट आहे स्वामी पानसे गुरुजी विद्यालय धनकी. नेक्स्ट आहे नवनिर्माण प्रसारक मंडळ बीड. नेक्स्ट आहे जनता विद्यालय तालुका नंदगाव, डिस्ट्रिक्ट नाशिक.
अजूनच शिक्षण मंत्र्यांच्या गावातली संस्था आहे. नेक्स्ट आहे नवजीवन हितकर्णी एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी, तालुका ब्रह्मपुरी. नेक्स्ट आहे श्री योगेश्वर विद्यालय माध्यमिक वडगाव, तालुका बदलापूर, डिस्ट्रिक्ट अकोला. नेक्स्ट आहे कर्मवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था नाशिक. नेक्स्ट आहे लक्ष्मीदेवी प्राथमिक विद्या मंदिर सांगोला, तालुका सोलापूर. आता आपण 22व्या संस्थेपर्यंत पोहोचतोय. नेक्स्ट आहे साने गुरुजी माध्यमिक विद्यालय नगर, त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट आहे जिजामाता माध्यमिक विद्यालय MIDC लातूर. नेक्स्ट आहे आदिवासी सेवा समिती संचलित कर्मराव भाऊराव हिरे, यांच्या जवळपास 50 शाखा आहेत आणि विचार करा यांच्यात किती रिटायरमेंट असू शकेल, कारण यांनी जागा दिलेल्या नाही आहेत. नेक्स्ट आहे महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक. नेक्स्ट VN नाशिक शिक्षण संस्था नाशिक. RT लेले हायस्कूल माहूर, तालुका जामनेर, डिस्ट्रिक्ट जळगाव. नेक्स्ट आहे महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक आणि जवळपास याच्यामध्ये 1000+ शिक्षक भरले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे जनसेवा शिक्षक मंडळ मुरबाड ठाणे. नेक्स्ट आहे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण ठाणे. नेक्स्ट आहे मुरबाड तालुका शिक्षण संस्था मुरबाड. नेक्स्ट आहे पद्मश्री अण्णासाहेब शिक्षण संस्था भिवंडी. नेक्स्ट आहे शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा शाखा भोसे, चिंचोली, वेळापूर, बेगमपूर. नेक्स्ट आहे छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ कागल, जिल्हा कोल्हापूर. आणि याच्यामध्ये नेक्स्ट आहे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आळी, जिल्हा बीड. आता आपण 36व्या संस्थेपर्यंत पोहोचतोय. विधायक कार्य समिती सटाणा नाशिक, प्रशांत हिरे संस्था नाशिकच. नेक्स्ट आहे राधाबाई माधवजी धूत नागपूर औरंगाबाद. नेक्स्ट आहे सेकंडरी एज्युकेशन सोसायटी साकोली, डिस्ट्रिक्ट भंडारा. नेक्स्ट आहे विद्या प्रतिष्ठान बारामती. नेक्स्ट आहे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक. नेक्स्ट आहे उन्नती सेवा मंडळ राजूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. नेक्स्ट आहे जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नायगाव. नेक्स्ट आहे प्रतिभा निकेतन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदेड. नेक्स्ट आहे अभिनव भारत शिक्षण संस्था नांदेड. नेक्स्ट आहे नेताजी सुभाषचंद्र बोस ज्युनियर कॉलेज नांदेड. नेक्स्ट आहे शिवाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिडको नांदेड. नेक्स्ट आहे नूतन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमरी नांदेड. लाल बहादूर शिक्षण संस्था उमरी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, हे सुद्धा नांदेडचंच आहे. नेक्स्ट आहे शाहू महाराज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज भोकर. नेक्स्ट आहे अंतर भारती हायस्कूल बिलोली. नेक्स्ट आहे विजय पाटणे मेमोरियल स्कूल बिलोली. नेक्स्ट आहे विमुक्ता जाती सेवा समिती संस्था नांदेड. नेक्स्ट आहे दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहिल्यानगर. नेक्स्ट आहे मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहिल्यानगर. नेक्स्ट आहे श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानचे विद्यालय तालुका श्रीगोंदा अहिल्यानगर. अशा पद्धतीने जवळपास आपण 55-56 अशा संस्थांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. सोबतच आपल्याकडे अजून एक 16 संस्थांची नावं आलेली आहेत आणि ती एका जिल्ह्यातून आलेली आहेत. याच्या संदर्भातलं थोडंसं अजून व्हेरिफिकेशन बाकी आहे. तुम्हाला याच्याबद्दल सांगूच आम्ही. सेवाश्रम विद्यालय, नंतर बोईसर एज्युकेशन सोसायटी, नूतन विद्या विकास, तारापूर एज्युकेशन सोसायटी, जीवन विकास शिक्षण संस्था, जीवन विकास शिक्षण संस्थेची प्राथमिक माध्यमिक शाळा, मेघरा शिक्षण संस्थेची विद्यावैभव, नंतर सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई, माहीम शिक्षण संस्थेचे भुवनेश कीर्तन महाविद्यालय, भगिनी समाज शाळा, आर्यन एज्युकेशन, अशा बऱ्याच संस्था आहेत. अजून बरीच नावं आहेत जी मला प्रत्येक संस्थेपर्यंत अजूनपर्यंत म्हणजे त्यांचे व्यवस्थित डिटेल्स मिळालेले नाही आहेत. ते पण तुम्ही पाठवाल अशी अपेक्षा आहे. आणि कोणीतरी पुढे येऊन ह्याच्यावरती जर काम केलं ना मित्रांनो आपण सर्वांनी, तर नक्कीच जास्तीत जास्त जागा येतील याच्यामध्ये शंकाच नाही. आणि यांना आता पोर्टलवरती जागा देण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही आहे, कारण आता हायकोर्टाचं जजमेंट आहे. बरं, याच्यातली एखादी संस्था असू शकते की त्यांनी जागा पहिल्या टप्प्यात 2017 दिल्या होत्या, आपण 2022 नव्हत्या दिल्या. त्याच्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करायला आम्ही तयार आहोत आणि खरंच आत्ता सुद्धा आम्ही करतोय. परंतु आम्हाला हेच सांगायचं आहे मायबाप संस्था चालकांनो, जे काही 1ली ते 12वी पर्यंत तुम्ही
सरकारच्या अनुदानावरती ह्या ज्या शाळा चालवत आहात, जर सरकार शिक्षकांचा पगार देत आहे, तर तुम्हाला भरती करायला काय हरकत आहे? आणि बॅकडोर एंट्री म्हणून मग आमच्या मनामध्ये शंका येते, की बॅकडोर एंट्री होते काय? पवित्र पोर्टलला डावलून एंट्री होते काय? तुमच्या आजूबाजूला मित्रांनो, जे कोणी हे व्हिडिओ पाहतंय, माझे भावी शिक्षक, अभियोग्यताधारक किंवा शिक्षक आहेत, संस्थाचालक आहेत, त्या सर्वांना आव्हान आहे. आमचे केविलवाना प्रयत्न आहे. कारण वय वाढतंय, वाट बघून वैतागलाय जीव आणि डिग्र्यावर डिग्र्या झालेल्या आहेत, परंतु आजही नोकरी मिळत नाहीये. दुसरं कोणतं काम करायची मानसिकता नाहीये. कारण जेव्हा तुम्ही डी-एड, बी-एड करता, तेव्हा तुम्ही दुसरं कोणतं काम करत असताना 10 वेळा विचार करावा लागतो. म्हणून आम्ही शिक्षक भरतीची वाट पाहत असताना शिक्षक भरती 2025 मध्ये एवढ्या जागा येतील याच अपेक्षेसह आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य हवं आहे. जर हा व्हिडिओ जर संस्था चालकांपर्यंत पोहोचला तर खूप बरं होईल. कारण त्यांनाही वाटेल की आपली किती गरज आहे आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि करतच राहू. मित्रांनो, तुमचं सहकार्य तितकंच गरजेचं आहे. पुढची दिशा आपण याच चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देऊ. अशा सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, ज्यांना अजून तुमच्या जिल्ह्यातल्या कुठल्या संस्थेने, तुमच्या तालुक्यातल्या, तुमच्या जवळपासच्या संस्थेने जर अजूनही पोर्टलला जागा दिली नसेल, तर तुम्ही डायरेक्ट शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रव्यवहार करायचा आहे. कारण ते पत्र घेऊन आपण ऑफिशियली एज्युकेशन विभागाशी, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग यांच्याशी भांडू शकतो आणि आपण भांडणार सुद्धा आहोत. आणि हो, सर्वात महत्त्वाचं लास्ट एक, तो म्हणजे तुमचं नाव गुपित ठेवलं जाईल, कुठंही उघड केलं जाणार नाही. मी स्वतः ॲडव्होकेट आहे, शिक्षक आहे, सो मला या पूर्ण गोष्टीची जाणीव आहे. तुमच्यावरती याचा कोणताही परिणाम होणार नाही आणि म्हणूनच तुम्ही एवढ्या संस्था आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. आता याचं जागा येण्याचं काम आपलं आहे आणि आपण ते करूच. अशाच विश्वासासह मित्रांनो, लढेंगे, जीतेंगे. कल भी हम लढे थे और आज भी हम लढेंगे.